पुढे तुम्ही चक्कर वगैरे आली असेल, आता कशी तब्येत आहे डॉक्टरांनी का सांगा? पुण्याला आपले ते गुड्डूबाई ते अचानक त्यांना ते एक्सपायर झाले, त्याच्यामुळे भेटीला गेलो होतो. आणि ते काय होतं इकडं म्हणजे 15 दिवसापासूनच जास्त थोडं थोडं शरीर अंग दुखतं रोज फिरल्यामुळं, त्याच्यामुळं होत होतं. लय अशक्तपणा आहे अंगात. आणि ते सकाळी आज थोडंसं आंधळ आल्यासारखं पण झालं ना, अंग दुखायचं रात्रीपासून बंदच व्हायला, खूपच अंग दुखतं. त्यामुळे सकाळी रात्रीच यायचं होतं दवाखान्यात, पण म्हणलं राहील, पण ते रात्री राहिलं नाही. मग सकाळीच निघून आलो होतो आणि दवाखान्यात इकडं आणखीन पण लय अंग दुखतं आहे. दादा, बीडमध्ये ज्ञानेश्वर मुंडे यांनी आजपासून माझे मुंडेच्या पत्नी न्याय मिळत नाही म्हणून आमरण उपोषणाची सुरुवात केली. अधिवेशन सुरू आहे, काय अपेक्षित आहे? आता ते कसं आहे की ते तिचा नवरा बिचारीचा जाऊन त्याच्यावरती ही वेळ येते. म्हणजे या राज्याला आणखीन काय काय बघावं लागतं या सरकारच्या काळात काय माहीत. जिथं जिथं सरकारी प्रतिनिधी जाते तिथं तिथं मॅटरमध्ये न्याय मिळतच नाही. त्या जे आता कोण उपोषणाला बसलेत त्यांनी राजकीय लोक सत्ताधाऱ्यातले कोणी येऊ देऊ नये जवळ. जर सत्ताधाऱ्यातले आले तर त्यांचीसुद्धा प्रकरणाची वाटच लागणार. सत्ताधारी लोकांच्या आंदोलनात त्यांचे लोक घुसवतात आणि कार्यक्रमाचे त्या प्रकरणाची वाट लावून टाकतात. इथून पुढं त्यांनी तरी हुशार राहायला पाहिजे. आणि न्याय मिळवताना त्यांनी जे आता आंदोलन घेतलं आहे त्याला यशस्वी करायला ह्या लोकांना आता मध्ये त्यांनी येऊ नाही दिला पाहिजे. ते लाचार तसंच चिटकून बसले ना पदाला, कसा न्याय मिळेल? त्या बिचारीला न्याय कसा मिळेल? त्याला मारलेल्या लोकांना न्याय नाही पाहिजे, त्याला मंत्रिपद पाहिजे ना, न्याय कसा मिळणार? ज्ञानेश्वर मुंडे यांना तुम्ही पाठिंबा देणार? हे बघा, त्यांच्यावरती इतका प्रचंड मोठा अन्याय झाला आहे आणि त्यांच्या पाठीशी मीच काय, कोण राहणार? कोण राहणार? तिथं माणुसकी जिवंत लागते. तिथं जायला पाहिजे सगळ्यांनी ना, तिथं माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. ज्याला काहीच नाही झालं त्याला भेटायला जाणारे लोक आहेत या राज्यात. आणि इकडं ज्याला काही नाही झालं त्याला वाचवायसाठी तिकडं भेटायला जायचं आणि जिकडं झालं तिकडं फूट पाडायची राजकीय छुपे अजेंडे चालून. त्यामुळं त्यांनी सावध राहायला पाहिजे इथून पुढं आंदोलन करताना. मुंडेंवर आता राजीनामा मागून झाला, सगळं झालं, अधिवेशनही आज सुरू झालं, मात्र अजूनही राजीनामा नाही किंवा त्याची चर्चा नाही. त्याचा काय फरक पडत नाही. ते किती असले तरी काय फरक नाही पडत. किती असले तरी काय फरक नाही पडत. राहिले का नाही राहिले का, लोकांना पोचलेच ना आत तरी आधी पोचलेच ना खाचाक्कच. काय करता मंत्रिपद? काय नाही करीत. काय वाकडं होत नाही कोणाचं. नीट वागावं लागतं. असे लोकांचे लेकरं मारून नाही टाकावं लागतं. किती मंत्री असले काय होतं? गेले ना मध्ये, सलडे ना. नाही, पण त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती, तुमचीही मागणी होती ना, त्यांनी राजीनामा द्यायला हवा म्हणून. पण काहीच होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण हातबल झालाय तुम्ही पण.